मीनाताईंना विनंती करतो की त्यांनी आपल्या आजच्या पाहुण्यांची मी ओळख करून देणार आहे. प्रियम ताळे, तर त्यांना फुल देऊन त्यांचं कौतुक करूया. प्रियम ताळे आपल्याकडे का आले ते मी तुम्हाला 5 मिनिटात सांगणार आहे. त्याच्यानंतर सध्या स्त्री निवास गोरेगाव जिथे 180 वर्किंग वुमनची ॲक्टिव्हिटी आहे, त्याचं बरंचसं काम म्हणजे भरणं झालेलं आहे. 160-165 स्त्रिया आहेत आजच्या डेटला, म्हणजे अगदी शॉर्ट पिरियडमधलं प्रगती आहे. आणि त्याच्या उद्घाटनाला आपण सगळे गेलो होतो. तर त्यांच्यावर खूप लोड आहे, त्या नेहमी मागे राहतात. आपले जेवढे प्रकल्प आहेत आमचे जेवढे प्रकल्प आहेत त्याची पूर्वीपासून त्या चीफ अकाउंटंटची हायली क्वालिफाईड, हायली डिवोशनल. पण आता इकडे काय माहिती आहे, देवासारखं आहे, जो चांगलं काम करतो त्याला आणखी द्या. तर त्यांच्यावर ही फार महत्त्वाची आणि जबाबदारी दिली आणि त्या पेलवत आहेत. आमच्या आजींचं तर मी आता वंदनाताईंना फुल द्यायला सांगतो. वंदनाताई कळलं का ते त्या पुढे येत नाही. हां, आणि आता स्टेजवर बसायची सवय करा आमच्यासाठी तरी. हां, त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे आपल्या आजींच्या प्रकल्पाच्या 2 ताई आहेत. एक ताई आज त्यांना येण्यासारखं नाही, ते आलेलं नाही आहे, पण त्या दोघांच्या वतीने गीतांजलीताई गंधे आहेत. आणि मी म्हणतो खूप वर्ष आजींच्या प्रकल्पाचा सांभाळ केला आहे. सोपं नसतं. जेवण, सकाळचा नाश्ता, संध्याकाळचा नाश्ता, रात्रीचं जेवण, सगळी स्वच्छता ठेवणं, कपडा लत्ता स्वच्छ ठेवणं आणि आजींचा मूड स्वच्छ ठेवणं. आणि हे सगळं काम म्हणजे आम्ही आमचे सिनियर सिटीजन्स असतो, आम्ही येतो बुधवारी, पण आम्हाला येतो म्हणायला काय हरकत आहे. अरेंजमेंट तुम्हाला करायला लागते. तर गीताजयंती गंधेंना ऐकून द्या आणि तुम्ही स्थानपन्न व्हा. हां, आणि हो हो हो, आपला हा दिलासा विरंगुळा केंद्र आहे, मी दरवेळेला विसरतो. त्याच्या प्रकल्प प्रमुख मीनाताई सोनवणे. कारण हे जे आपल्यामध्ये नवीन चैतन्य आहे. आज आपण काय काय केलं, सांघिक गाणी म्हटलं त्यांची आयडिया, चित्र चितारलं त्यांची आयडिया, पुढेही 2 कार्यक्रम आहेत. ते म्हणाले सगळं झालं पाहिजे, सांस्कृतिक पण पाहिजे, ज्ञानार्जन पण पाहिजे, करमणूक पण पाहिजे, अध्यात्म पण पाहिजे. सगळं एकाच डब्यात भरायचंय त्यांना. पण ते छान भरलंय तुम्ही. आणि ह्यांची दिलासाची ओळख महत्वाची आहे. जवळजवळ 12-15 वर्षापासून ते आपल्या मुलींचा आश्रम आणि परिवर्तन महिला संस्थेशी जोडलेले आहेत. आणि त्यांनी जी सुरुवात केली आपल्याबरोबर, त्यांना एका कार्यक्रमाचे 50,000 मिळाले होते. अख्खेच्या अख्खे आपल्याला देऊन टाकले होते त्या काळात. कळलं की नाही. आणि त्या आज आपल्या बरोबर आहेत. आणि नेहमी मी त्यांची ओळख करून द्यायचं विसरतो. कारण काय, घरात काय ओळख करून द्यायची. पण आज त्या एवढ्या मूडमध्ये का आहे, तर उद्या ते UK अमेरिकेला सकाळी फ्लाय करणार आहेत, म्हणजे लंडनला जाणार आहेत. मी UK म्हणत होतो, कोणतरी अमेरिका म्हणाला. बरं, तर आपण आपल्या विषयाकडे येऊया. गीतांजलीताई बसा. नमस्कार. आमच्या बरोबर दिलासात मीना पण काम करते आणि दिलासात जे आम्ही काम करतो ना ते सांघिक आहे. आमचा स्टाफ इतका छान आहे. वैशाली तर आमच्या सगळ्यांची मानसिकता जपतो. सगळ्या आज्यांची एकदम प्रिय आहे. प्रत्येकाची औषधं, प्रत्येकाचा मूड सांभाळणं ती इतकं छान करते ना. ते आठवली आजी तर तिच्याशिवाय दवाखान्यात पण जात नाही. वैशाली पाहिजे आमची. एवढी गोड मुलगी आम्हाला मिळाली आहे. तसंच प्रेमा म्हणून आहे, ती पण आहे. आणि काय स्वयंपाक जेवण छान करते.
वैशालीचा जे हसतमुख चेहरा आहे ती दिलासा विरंगुळा केंद्राची खोज आहे. पण मग बस आणि बरं वाटलं विकास भाऊ एक फोटो होते वैशालीचा. हा आणि हे पियलताई हे टीमवर्क आहे. आमच्याकडचे आजींना गाणं शिकवायला कोण जातात आजच्या प्रेझेंट पैकी त्यांनी हात वर करा. हा ते प्रफुल्ल सानेंच्या लिडरशिप खाली 7-8 जण जातात दर बुधवारी आणि आम्ही आजींचा 6 आजींचा स्टेज शो केलेला आहे. हो नाही पण स्टेज शो केलाय ऑडियन्सच्या समोर. आणि हे का की इट्स नॉट ओनली लॉजिंग बोर्डिंग. आपण त्यांना एक लिव्हिंग देतो, आपण एक परिवार देतो. तर हा सगळा देतोय मी. तुम्हाला थोडं प्रकल्पांची माहिती देतो कारण कसं असतं प्रत्येकाच्या तोंडून ते वेगवेगळे येतं. आपण मोखाड्याला 80 गावांचा ग्राम विकास करतो. आज आपल्याकडे ज्या PM ताळे आलेल्या आहेत त्या मंगल प्रभात लोढा यांचं एक उन्नती प्रोग्राम म्हणून आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी. पण जो आपला एक महिलांच्या सक्षमीकरणामध्ये एकच वाक्य येतं की महिला सक्षम म्हणजे घर सक्षम. इट्स अ इनडायरेक्ट प्रोसेस फॉर द कम्युनिटी. हां त्या MSW आहेत आणि सध्या उन्नती प्रोग्राम CSRच्या जे काही कंपनीचे फंड्स असतात त्याच्या मार्फत आपल्या प्रकल्पांना भेट द्यायला त्या आज आल्या होत्या. अजून त्यांनी आपल्या मुलींचं घर नाही बघितलंय. हां तिकडे पण एकदम शाळा मास्तरी सारख्या एक ताई आहेत आपल्या रेखाताई. फॉर इयर्स टुगेदर हे सगळे फॉर इयर्स आहेत. हे कोणी या आणि जा नाही आपल्याकडे. आले की चिकटले गुळाला मुंगळ्या कशा चिकटतात तसं. हां तर यू विल एन्जॉय बिंग विथ अस. तर मोखाड्याला 80 गावांचा ग्रामविकास आहे. तिथे आपण सगळ्या कम्युनिटीसाठी काम करतो. म्हणजे मुलांसाठी नॉर्मल स्कूल एज्युकेशन बरोबर प्रॅक्टिकल एज्युकेशनसाठी 32 खेलवाडी चालवतो. आणि वर्षातून एकदा काय नाव प्रकल्पाचं बालयात्रा 1 ते 1.5 महिना चालते. 1100, 1200, 1500 मुलांची. त्याच्यानंतर मोठे आहेत त्यांना मनरेगा वगैरे ह्यातर्फे आपण अर्थार्जन देतो. आणि मधली जी पिढी आहे क्वालिफाईड हायली क्वालिफाईड त्यांना आपण गव्हर्नमेंट प्रोजेक्ट शिकवतो आणि कायद्याचं नॉलेज देतो. ते कलेक्टरकडे जा कुठेही करून जा आणि त्यांना आपण स्टायपेंड पण देतो. म्हणजे मला आठवत आहे हे कोणी कुणाला सांगू नका एकेकाळी आपली बॅलन्स शीट 2 करोडपर्यंत टच झाली होती. आणि वंदनाताई त्याला मी त्याच्यानंतर विचारलं नाही आहे. सो इट्स समथिंग बिग फॅमिली. त्याच्यानंतर मुलींचा आश्रम 20 वर्षापासून आहे. आजींचं घर आपलं 13 वर्षापासून आहे. पण आपले एक आजी तुम्हाला गोखले आजी भेटल्या गाणं म्हटलं त्या 11 का 12 वर्ष आपल्याबरोबर आहे. आपल्या आजी म्हणतात घरी घर म्हणजे काय. बाच्याकडे गेलं आणखी कोणाकडे गेलं तर म्हणतात मला माझ्या घरी सोडा. हां म्हणून तिकडचा बोर्ड काय आहे आजींचे घर. आणि आमच्याकडे कोणी आश्रम म्हणत नाही. आज आम्ही टिटवाळ्याच्या घरी गेलो होतो आणि मोठ्या मुली आहेत आपल्याकडे कारण आफ्टर 18 हा इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. MSW हा मोठा सब्जेक्ट आहे आणि तो तुम्ही वाईडली घ्यायला पाहिजे. मुलींची लग्न होतात 25च्या नंतर त्यांना आश्रमातून बाहेर पडायला लागतं 18 कंप्लीटला. तर ही 7 वर्ष आहेत ना ही फार क्रिटिकल आहेत. म्हणजे बिघडण्याचे असं म्हणणं चुकीचं आहे पण कळतं कमी आणि चुका होऊ शकतात. तर ह्यासाठी परिवर्तन महिला संस्थेने तो क्लास पण जपला. आपण 17 मुलींचे कन्यादान केलेलं आहे आणि छान शिकतात आपल्या मुली. त्यामुळे हे कसं फॅमिलीला पण सपोर्ट कारण एक महिला सक्षम म्हणजे घर सक्षम. मुलींना मोठ्या मुली त्यांची लग्न त्यांचं शिक्षण आणि आमच्या आजी आणि हे सगळे आहेत ना हे सिनियर सिटीजन नाही आहेत. तुम्ही एक्सपिरियन्स केलं का आज हे. हां तर असं हे फॅमिली आहे आणि हा 2 करोडचा कडकला मला काहीतरी असा
मागच्या कानाने ऐकला होता तो आठवला. आणि एवढं सगळं सांभाळण्याची क्षमता फक्त वंदनाताईंकडे आहे. कारण प्रत्येक वर्षी गव्हर्नमेंटच्या ट्रस्टसाठीच्या डायरेक्टिव्ह बदलतात. शी इज फेसिंग दोज डायरेक्टिव्ह. त्याच्याबरोबर सीए नंतर सिनियर सीए आणि हे सगळं करत असताना त्यांच्या डोक्यावर मी काहीही टाकतो. म्हणजे त्या दिवशी एक रिक्वायरमेंट होती सुप्रियाताईंची की एक इंजिनिअरिंग मुलगी 15 दिवसाचं ट्रेनिंग करून सर्टिफिकेट पाहिजे. आणि म्हटलं वंदनाताईंना फोन करा. त्याच हो सांगणार, त्याच त्यांना काही ते समजावणार, त्याच सर्टिफिकेट देणार. म्हणजे इट्स अ 1 पॉइंट सोल्युशन. वंदनाताई, देव तुम्हाला खूप शक्ती देव. हा, आणि आपण सगळ्यांचे त्यांना शुभाशीर्वाद आहेत. आणि आता मी आपल्या गेस्ट म्हणतो मी आज, कारण ना MSW म्हणजे मास्टर इन सोशल वर्क आणि ह्याच्या त्या पदाधिकारी आहेत आणि त्यांना ह्या गोष्टीची आवड आहे. म्हणून तुम्ही लातूरहून, अकोल्याहून या कामासाठी आलेले आहेत. आणि ते आपलं एक लक्षात घ्या, एखाद्या मुलीची, एखाद्या स्त्रीची ताकद असते ना, ही खूप मोठी असते. आणि तशी ही ताकद आहे. तुम्ही आम्हाला 1-2 शब्द ऍड्रेस. हॅलो, नमस्कार. माझं नाव प्रियल ताले आहे. मी अकोला जिल्ह्याची आहे आणि माझं ग्रॅज्युएशन पॉलिटिकल सायन्स राज्यशास्त्र या विषयात झालं आहे. त्यानंतर जेव्हा मी कॉलेजमध्ये होती तर मी NSS मध्ये मी भाग घेतला. त्यातनं मी ग्रामीण भागात गेली, बरेचसे नुक्कड नाटक केले. मग त्यातनं मला जाणवलं की जो डेव्हलपमेंट किंवा विकास आहे तो सगळीकडे व्यवस्थित नाही होत. तर मग मी ठरवलं की मी MSW करेन. तर त्यानंतर मी MSW मास्टर्स इन सोशल वर्क समाजकार्यात मी माझी पुढचं शिक्षण घेतलं. त्यात माझा विषय होता कम्युनिटी ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट प्रॅक्टिस. तर मी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस चेंबूर इथे हे कॉलेज आहे, तिथे मी शिकली. आणि कॉलेजमुळे मला बरंच एक्सपोजर मिळालं. मी अमरावतीला क्रिमिनल जस्टिस सेटिंगमध्ये काम केलं, पीडितांसोबत काम केलं. नाशिकला मी महिला कामगारांसोबत काम केलं. मग त्यानंतर बिकानेर, राजस्थानमधल्या तर मी मागासलेल्या खूप दूरच्या इव्हन बॉर्डरवरच्या गावांमध्ये जाऊन आली, महिलांशी भेटली, त्यांच्याकडनं शिकली. तर 2 वर्षात मला ही जाणीव झाली की मला महिलांसोबतच काम करायचं आहे आणि माझी ओढ महिलांसोबत काम करण्याची आहे. त्यानंतर मी कॉलेज थ्रू राजस्थान सरकारमध्ये ग्रामीण विकास विभागात जॉईनिंग घेतली आणि जोधपूरला मी काम केलेलं आहे. तिथे मी काम केलं 2 महिने. मी एवढी आनंदात होती, ताईंना सुद्धा मी सांगितलं की गावातले माणसं इतकी आपुलकी दाखवतात की 2 महिने मी ॲज ऑफिसर, प्रोबेशन ऑफिसर म्हणून होती. पण मी होमस्टे लोकांच्या घरात राहायची 2 महिने आणि त्या लोकांनी मला इतकं प्रेमाने ठेवलं की माझं वजन वाढून मी महाराष्ट्रात परत आली होती. त्यानंतर माझ्या घरी फॅमिली एमर्जन्सी होती, बाबांना बरं नव्हतं, तर मी वापस आली. आता परत माझ्या बाबांची तब्येत ठीक आहे, सगळं ठीक आहे. मी लोधा फाउंडेशन जॉईन केलं आहे. हा लोधा ग्रुपचा CSR प्रोजेक्ट आहे. त्यात उन्नती प्रोजेक्ट आहे जो महिला आर्थिक सशक्तीकरण यावर काम करतो. यात जसं सर म्हणत होते 18 ते 25 हा एक मुख्य वयोगट आहे महिलांच्या दृष्टीने, कारण त्यातच एक मुलगीची एक महिला बनते. तर सध्या प्रोजेक्ट उन्नतीमध्ये आम्ही स्किल डेव्हलपमेंट म्हणजे मुलींना इंग्लिश स्पीकिंग, बेसिक कम्प्युटर कोर्स आणि त्यानंतर त्यांना प्लेसमेंट सपोर्ट. बऱ्याच वेळा म्हणजे जी योजना आहे बेटी बचाव बेटी पढाव हे आपण नेहमी ऐकत असतो. आपण म्हणतो की मुली असल्या पाहिजे, मुलींना चांगलं मोठं केलं पाहिजे, मुलींना सगळ्या सोयी दिल्या पाहिजे, मुलींना शिकवलं पाहिजे. पण मुली शिकल्यानंतर त्या काय करतायत, त्यानंतर आपण त्यांना काय करू देतो ते पण आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून बेटी बचाव बेटी पढाव ची नेक्स्ट स्टेप जी आहे
त्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि आता जे उन्नती स्किल डेव्हलपमेंट सेंटर आहे हे पलावा फेज 1 एक्सपिरिया मॉलच्या समोर जे आय थिंक टावर आहे तिथे स्किल डेव्हलपमेंट सेंटर आहे. तिथे पण जर तुम्ही आल्या तर तुम्ही भेट देऊ शकता. आणि मी परिवर्तन महिला संस्था इथे अशी आली की मी इथे नवीन आहे आणि मी पण सगळं नवीन शिकते. तर मी ऑनलाईन सर्च केलं की इथे महिलांसाठी कोण काम करते. तर मी वर्षाताईंना फोन केला. वर्षाताईंनी मला वंदना ताईंजवळ पाठवलं. आणि आज मी म्हणेल की आज मी दिवसभर वर्षाताईंसोबत आजींच्या घरी होती. तर आता मला वाटत नाही की मी आता गेस्ट आहे. आता मी तुमच्या फॅमिलीची पार्ट झाली आहे. आणि हो, पुढे मला खूप होप्स आहे की या भागात मी महिलांसोबत काम करू शकेन. आणि तुमच्या संस्थेमार्फत आणि लोधा फाउंडेशन मार्फत सुद्धा आपण नवीन प्रोजेक्ट प्लॅन करू. तर आज तर मी शिकायला आली होती, पण तुमची एनर्जी पाहून मला एक नवीनच ऊर्जा मिळाली की हो, सिनियर सिटीजन्स आपण म्हणतो आणि नेहमी युवा पिढीचे नारे देणारे, पण युवा पिढीने सुद्धा सिनियर सिटीजन्स कडून खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. तुम्ही आज मला जाणीव करून दिली की आपल्यातला जो चाइल्ड किंवा आपल्यातला जो बालिशपणा असतो तो कधी मरू नाही द्यायचा आणि नेहमी हसत खेळत जगलं पाहिजे. तर धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि मी तर म्हणेन एवढ्या छोट्या मुलीकडनंच आपण कितीतरी शिकलो आणि एवढा विचार करता आहे की मला स्त्रियांसाठी काही काम करायचं आहे. आपल्याला तर फार उशीर जाणीव झाली होती, पण ह्या मुलींना आजकाल खूप सगळं वर्ल्ड ओपन झाल्यामुळे खूप छान काम करताय. ताई, थँक्यू सो मच. असंच काम करत राहा. आम्ही तुझ्या मागे आहोतच नक्की. आणि वंदनाताईंचा हात सोडू नकोस आणि आमचा पण हात सोडू नकोस. धन्यवाद. हां, आणि एनर्जी पाहिजे असेल तर आमच्याकडे इथे अवेलेबल आहे. हां, थेट भेटला यायचं, एनर्जी घेऊन परत जायचं. ओके, धन्यवाद. आता पण पुढच्या कार्यक्रमाला सुरू. थँक्यू सो मच. थँक्यू. आभार. आता आम्ही पुढच्या पाहुण्यांना इथे स्टेजवर यावं अशी विनंती करते. हो, आज नको, सर्टिफिकेट द्यायला. हां, सर्टिफिकेट. आता आपण पुढच्या कार्यक्रमाला पटकन सुरुवात करणार आहोत कारण थोडासा उशीर झाला आपला. आपण जी चारोळी स्पर्धा घेतली होती त्या चारोळी स्पर्धेचे निकाल लागलेले आहेत. सर, आमच्याकडे ना खूप उत्साही माणसं आहेत. अलंकार सर, आमच्याकडे खूप उत्साही माणसं आहेत. तुम्ही असं आम्हाला पिन मारू नका. लगेच सारखे सगळीकडे चारोळ्या चालू होती. वेळ नाहीये, नाही तर आम्ही नक्की वाचून दाखवलं असतं तुम्हाला सगळ्यांनी. आता आपल्याला चारोळी स्पर्धा जी झाली होती त्याचा निकाल लागलेला आहे. तो निकाल लावलेला आहे प्रफुल्ल सरांनी आणि विकास सरांनी. आणि त्यांनी अर्थात त्यासाठी त्यांना खूप रात्रभर जागरण करावं लागतं आणि मग ते सगळं निकाल लावतात. ते घ्या काही निकाल लावतात सगळ्यांचा. सर या ना, पण आपण चालूच करू. या प्लीज. कशा देऊया ना सर. मग आता परत सगळं फुल द्यायचं. सर काय करायचं कसं आपण तुमच्या कशाप्रमाणे होणार. मी श्री साने सर आणि विकास पाटील सरांना विनंती करते त्यांनी एक 2 मिनिटांमध्ये इंट्रोडक्शन द्यावं. 2 मिनिटं त्यांच्या. मीनाताईने स्वतःहून माझ्याकडे माईक दिलेला आहे. मी फक्त वेळेचं भान ठेवून पुढच्या गोष्टीला येतो. साने साहेब तिकडे स्थानपन्न व्हा.
बरं, या साने या बाजूनी या. आपल्याकडे गेल्या वर्षी आपण चारोळी स्पर्धा घेतली होती, 40 जणांनी भाग घेतला होता. यावेळेला साने म्हणाले यावर्षीची स्पर्धा घेऊया, साने आणि विकास पाटील, आणि त्यांनी यावर्षीची स्पर्धा ही आपण घेतली आहे. 35 जणांनी भाग घेतलाय. याच्यात एक नवीन असतं की जो कोणी आहे तो कवी बनतो. म्हणजे जर आयुष्यात प्रथम कवी बनायचं असेल तर चारोळी स्पर्धेत भाग घ्यायचा. आणि तर तुम्ही 1 मिनिट इंट्रोडक्शन घ्या आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात. राज शेट्टे सर, मॅडम तुम्ही पण, खानोलकर सर, सुप्रिया मॅडम, पाटील सर, सगळ्यांना नमस्कार. आणि सर्व चालू होताना सस्नेह नमस्कार माझा. चारोळीबद्दल एक 2 मिनिटं बोलतो, जास्ती नाही. पण चारोळ लिहिताना सर्व समाज आपण चारोळ लिहितो, स्वतःसाठी लिहितो, स्वतःच्या आनंदासाठी लिहितो. पण जेव्हा आपण एखाद्या स्पर्धेमध्ये चारोळी पाठवतो तर त्याला जे नियम दिलेले असतात त्यामध्ये त्याप्रमाणे लिहायला लागतात. तर उदाहरणार्थ अक्षर संख्या ही आपण यावेळी सूट दिली होती, तरी सुद्धा 14-15च्या पुढे अक्षर नसावे, कारण की बेसोड होऊन जाते तिच्यावेळी. तर अक्षर संख्याकडे यावेळी थोडंसं जास्त दुर्लक्ष झालंय. म्हणजे काही ठिकाणी एका ठिकाणी 25 अक्षर आहेत. बघा, विचार करा, 25 अक्षर आहे म्हणजे एक ओळ, दुसरी ओळ आणि तिसऱ्या ओळी पण लागते. आणि मग असू द्या. आता आवाज क्लिअर आहे? आता याचा आवाज येतो. एका ओळीमध्ये हॅलो. तर काही अक्षर चालवले गेल्या की एका ओळीमध्ये 25 अक्षर आहेत. म्हणजे एक ओळ, दुसरी ओळ, तिसऱ्या वेळेस ती संपते त्यांची ओळ, आणि त्याच्यानंतर लगेच खालची ओळ 14 अक्षरांची. हे खूप विसंगत वाटतं. ते यमकाचं खूप लक्ष द्यायला पाहिजे. अंत्ययमक म्हणजे शेवटचं अक्षर जुळलं पाहिजे, हे तर मुख्य नियम आहेत. पण स्वरयमक पण जुळलं पाहिजे, हे बहुतेकांच्या लक्षात आलेलं नाही. उदाहरण देतो, अगदी सोपं उदाहरण. आता हवा हा शब्द आहे शेवटी आलेला. तर हवा, खवा, रवा हे यमक आणि स्वरयमक घेऊन आहेत का? तर वा 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 शेवटी शब्द आहे, पण त्याच्या आधीचं अक्षर आहे ते ह अधिक अ, ख अधिक अ आणि र अधिक अ, सगळीकडे अ प्रत्यय लागलेला आहे. त्यामुळे ते स्वरयमक बरोबर आहे. आता या ठिकाणी रवा, हवाच्या ठिकाणी मावा चालणार नाही किंवा पावा चालणार नाही, कारण ते पा, मा हे आ प्रत्यय लागतो. हे अगदी सोपं उदाहरण दिलं तुम्हाला मी. आता एक शेवटचं सांगायचं, एक मी चारोळी वाचून दाखवतो आपल्याला आलेली आहे. ती उत्तम चारोळी आहे, पण ती का फेल झाली? चारोळी वाचतो मी. विठ्ठल नामाचा गजर, पंढरीची वारी रंगत, शेवटचा अक्षर लक्षात घ्या, शेवटचा शब्द, भक्तीचा उसळे सागर, कैवल्य पसरे सर्वत्र. आता रंगत आणि सर्वत्र याच्यामध्ये यमकाचा कुठेही पत्ता नाही. स्वरयमकाचा प्रश्न देते. आता याच ओळीत बदलल्या असत्या, याच ओळीत वर खाली केल्या असत्या तर चारोळी किती सुंदर झाली असते बघा. पंढरीची वारी रंगत, विठ्ठल नामाचा गजर, भक्तीचा कैवल्य पसरे सर्वत्र, भक्तीचा उसळे सागर. आता या ठिकाणी गजर आणि सागर आहे, त्यामध्ये यमक जुळणे, स्वरयमक जुळणे आणि ती चारोळी नियमात बसलेली आहे पूर्णपणे. कितीतरी मोठा फरक झाला. त्यावेळी जबरदस्त थोडा चढावट दिसली. प्रत्येक जण खूप छान लिहित होता, खूप चांगले आशय आले, सगळ्या याच्यामध्ये विचार चांगले होते. काही जणांचे नंबर एकेका मार्काने गेले, त्यामध्ये आता नाही झाले तेव्हा. त्यामुळे उत्तम प्रतिसाद मिळाला, लेखनही सुंदर होत्या.
सर्वांना पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो. पाटील सर काय बोलायचं? साने सरांनी योग्य मार्गदर्शन केलेलं आहे. आपण मुख्य म्हणजे त्यावेळी स्पर्धा चालू केली तेव्हा सांगितलं होतं की नियम नीट वाचा, मग चारोळी लिहा, मग 3-4 दिवस ती वाचा आणि मग पाठवा. तसंच चारोळी लिहिल्यानंतर पुन्हा नियम वाचा, म्हणजे आपली चारोळी नियमात आहे की नाही कळेल. मग त्याच्यात वाटलं तर दुरुस्ती करा आणि मग फायनल पाठवा. बरेच जण लिहितात, त्याला माझी बेस्ट समजून पाठवून देतात. असं व्हायला नको. एवढंच. यमक काही पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे पहिल्या आणि दुसऱ्या ओळीत देतात आणि तिसऱ्या ओळीत चौथ्या ओळीत देतात. पण जेव्हा नियम दिलेला आहे की दुसऱ्या आणि चौथ्या ओळीत यमक पाहिजे, तेव्हा दुसऱ्या आणि चौथ्या ओळीतच पाहिजे. तो पहिल्या आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या देऊन उपयोग नाही. ही स्पर्धा आहे. आशयला सगळ्यात महत्वाचे मार्क असतात. तुमच्या 4 ओळीचा आशय कधी कधी एका ओळीचा दुसऱ्या ओळीला मेळ नसतो, दुसऱ्या ओळीचा तिसऱ्या ओळीला मेळ नसतो. असं असेल तर ते मार्क कमी होतात. आशय हा 4 ओळीचा मिळून कंबाईन आशय मिळाला पाहिजे, तरच ती सार्थक होते कविता. विकास पाटील आणि साने सर इथे का बोलले तर त्यांनीच ही ठरवली आणि ते परीक्षक आहेत. त्या दोघांनी चारोळ्या दिलेल्या नाहीये आणि त्यामुळे प्रश्न येतो. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आम्ही 3 कविता वाचणार होतो यातल्या, पण वाचायचे की नाही ते पण वाचू. त्याच्या आधी मी माझी एक कविता तुम्हाला थोडक्यात दाखवतोय. ही नवीन आहे, म्हणजे लाडू काव्य. लाडू काव्य हा नवीन प्रकार आहे आणि मी याच्यात 2दाच भाग घेतला आणि दोन्ही वेळेला मला पहिल्यांदा विशेष पारितोषिक मिळालं आणि दुसऱ्या प्रथम क्रमांक मिळाला. तर लाडू काव्य हे एक नवीन प्रकार आहे म्हणून सांगतो. पहिल्या ओळीत याच्यात 4 अक्षर आहेत, दुसऱ्या ओळीत 8 अक्षर, तिसऱ्या ओळीत 10 अक्षर, चौथ्या ओळीत 12 अक्षर आणि परत वरच्या प्रमाणे 5व्या ओळीत 10 अक्षर, 6व्या ओळीत 8 अक्षर आणि चौथ्या ओळीत 4 अक्षर, 6व्या ओळीत शेवटच्या ओळीत 4 अक्षर. असा हा लाडू प्रकार आहे. म्हणजे ते टाईप केल्यानंतर लाडवासारखी गोल आकृती येते अशी साधारण. हा नवीन प्रकार आहे. लांबून कळणार नाही तो. ठीक आहे, धन्यवाद. आता हा विषय आहे महाकवी कालिदास. आता महाकवी कालिदास या विषयावरती हा लाडू काव्य प्रकार आहे. कविपदा महाकवी कालिदास, कवी लेखक नाटककार, जन्मदिन आषाढ शुद्ध प्रतिपदा, मेघदूत शाकुंतल खास, संस्कृत अभ्यास फार, नवरत्न. असा याचा सगळा सारांश आला पाहिजे. एका ओळीचा दुसऱ्या ओळीला मेळ पाहिजे. हे फक्त एक उदाहरण दाखवलं. आता साने साहेब एक कविता वाचतात. जरा आपल्याकडे वेळ थोडा आहे, त्यामुळे आम्ही पटकन घेतो. पण काही गोष्टी बोलणं आवश्यक आहे म्हणून बोलतो. पुन्हा संधी मिळणार नाही. मी घेतो माझे. माझी एक छोटी कविता वाचते. एक कविता अशी ही मनातच लिहायची,
येत नाही विसरता मन माझे सुखावले चारोळे. दोन तटांच्या बंधनातून कितीच्या पाठी जरा थकवली, सतत वाहते धुळधुळ सरिता मनात खेळते माझी कविता. थंड वृत्त तालात गुंतते, व्यूह फोडणे तिला कळते, जमता वाचून रुजते कविता, अशी सजते माझी कविता. नको तिला मुक्त स्वैर अंगण, हवेत छमछम पायी पैंजण, हसते कधी कधी रडते कविता, कधी लागते माझी कविता. धन्यवाद. आता मी आपल्या स्पर्धेतल्या चांगल्यापैकी 3 कविता वाचून दाखवतोय. 4 ओळी आहेत त्यामुळे पटकन होतील. त्याच्यानंतर साधेसर आपल्या 3 ओळी कविता आणखी वाचेल. आता ही प्रज्ञा दळवी यांची माऊली कविता आहे. पंढरपुरी नदी किनारी विराजमान विठू माऊली. पंढरपुरी नदी किनारी विराजमान विठू माऊली, विटेवरी उभी राहुनिया सर्वांवर कृपेची सावली. ही एक कविता आहे. त्याच्यानंतर भारती खानोलकर यांची माऊली ही कविता आहे. त्या चांगल्या कविता म्हणून निवडलेल्या वाचतोय. माऊलीच्या भजनात लीन होती, वारीत सारेच माऊली असती, आप पर उच्च नीच भाव सरती, अभंग ओव्या कवनात रंगती. आणखीन एक माधवी देसाईची कविता आहे. माऊलीच्या कृपेने भाग्य मज लाभले, नित्य स्मरण करी विठू उभे ठाकले. या चांगल्या त्या कविता वाचल्या. माझ्याकडे 3 कविता आहेत. एक अनुसुया कुंभार यांची कविता आहे. पंढरीची वारी. वाटे नाती गोती फुकाचीच सारी, वाटे नाती गोती फुकाचीच सारी, ऐन संकटात मिळेना उभारी, विठ्ठला भरोसा तुझी साथ हाता, पोषित असे मज पंढरीची वारी. पोषित असे मजच्या ठिकाणी सर्वात ठेवलं असतं तर मला आणखीन आवडलं असतं. सगळ्यांना दुसरी चारोळी आहे माधुरी येल्लापूरकर यांची. पंढरीची वारी. अधीरता भेटीची पावलाने दर्शवली, वारकरी श्रद्धा देईल मनाला उभारी, माऊली गजराने पंढरी दुमदुमली, झाली जीवनाचे वंगण पंढरीची वारी. शेवटची कविता आहे शरद अंकिवती यांची. पंढरीची वारी. एकच ध्यास एकच आसवरी, मला सुप्त गुण कसे लपलेले असतात सगळं त्यांच्याबद्दल वारी आपलं वादन आणि हे फक्त कळलंय, पण आपण इथे पण आहात. एकच ध्यास एकच आसवरी, कधीतरी घडावी पंढरीची वारी, लीन व्हावे त्या पांडुरंगा चरणी, होऊन पंढरीचा नित्य वार करी. त्याचा आशय किती चांगला आहे बघा. आणखीन एक दत्तात्रय मराठे त्यांनी पण चांगलं लिहिलेलं आहे. आणि सरप्राईजिंगली तुम्ही बिलीव्ह नाही करत, पण आपले खारोदर सर त्यांनी पण खूप छान चांगली लिहिलेली आहे. त्याचं खास अभिनंदन. वाचून नको लागते मला म्हणजे पुरस्कार घ्यायचंय. तर आमच्या रोटरी क्लबचं एक बुलेटिन असतं, दर महिन्याला निघतं. आषाढीचा महिना आहे. आमचे एडिटर विचारतातच आहेत, काही चांगलं असेल तर नक्की या. तर जमत असेल तर याच्यातल्या काही चारोळ्या आपण त्याच्यात पब्लिश करता येतात का बघूया. त्याच्या नावामध्ये देखील आपले तुम्ही ओळखता एडिटर आहेत. आता आपण बक्षीस समारंभाला सुरुवात करत आहोत. प्रथम पंढरीची वारी याची बक्षीस सर्टिफिकेट दिली जाते.
पंढरीची वारी आता भक्ती सुरू होईल. उत्तेजनार्थ सुहास गुर्जर नाही आहे, भारती खामोलकर, उत्तेजनार्थ भारती खामोलकर. कॅमेराच्या मध्ये इकडे या. बरं मी एक सांगतो काय की बक्षिसं कशी दिली आहेत तर सर्वोत्कृष्ट, उत्कृष्ट, विशेष प्रावीण्य, लक्षवेधी, भावस्पर्शी, प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ 2. आणि आपल्याकडे यावेळी 3 विशेष बक्षिसं देण्यात आलेली आहेत. चारोळी सम्राट, चारोळी सम्राज्ञी आणि चारोळी सम्राज्ञी. का महिलांवरती जास्ती का आपण हे करते तर त्यांची संख्या खूपच जास्त आहे. म्हणजे पुरुष सहभागीच्या 4 पट आहे. पंढरीची वारी तृतीय अरुंधती मुठाळ. पंढरीची वारी पुढे पंढरीची वारी द्वितीय शरद अग्निहोत्री. पंढरीची वारी प्रथम माधुरी शेलापूरकर. गायक कलाकार आहे ना सगळे मला. पंढरीची वारी भावस्पर्शी रतन यार्कीकर नाही आहे. लक्षवेधी माधवी देसाई त्यासुद्धा नाही आहे. विशेष प्रावीण्य शुभदा डॉक्टर शुभदा खटावकर त्यासुद्धा नाही आहे. उत्कृष्ट अनुसयाताई कुंभार. पंढरीची वारी सर्वोत्कृष्ट प्रज्ञा बेळवी. आपण दुसऱ्या विषयाकडे घेऊया. माहुली. उत्तेजनार्थ निवेदिता खासले, शशिकांत ओक, निवेदिता खाते उत्तेजनार्थ नाही आहेत त्या. तृतीय जयश्री आपटे आपण नाही आहेत. द्वितीय रतन यार्कीकर त्याही नाही आहेत. प्रथम शुभदा खटावकर त्याही नाही आहेत. भावस्पर्शी माधवी देसाई त्याही नाही आहेत. लक्षवेधी दत्तात्रय मराठे त्याही नाही आहेत. दत्तात्रय मराठे
त्या बोलण्याच्या ओघात मी त्या जास्ती आहेत. विशेष प्रावीण्य प्रज्ञा मिळवी. दोन मिनिटं होते. पहिला पंढरीची वारी, दुसरं मावळी. उत्कृष्ट अनुसयाताई कुंभार. दोन्ही विभागात त्यांनी उत्कृष्ट घेतलेला आहे. सर्वोत्कृष्ट आरतीताई खानोलकर. आमचा गेल्या वेळी नंबर चुकला होता, ते सांगितलेलं मित्र शब्द होता आणि त्यांनी तो 4 वेळी लिहिला नव्हता, म्हणून त्यावेळी गेलं होतं त्यांच्याकडे. आणि यावेळी त्यांनी पुढे वसूल केलं ते. आता आपण एक विशेष प्रमाणपत्र देणार आहोत. सदिच्छा पत्र, म्हणजे त्यांनी 4 वेळी लिहिले आहेत पण आपण त्यांना स्पर्धेमध्ये घडलं नाही. खानोलकर सर, रवींद्र खानोलकर यांना सदिच्छा पत्र म्हणून देत आहोत. त्यांनी 4 वेळी भाग घेतला नाही, पण नियमाप्रमाणे त्यांचा नंबर लावू शकत नाही, म्हणून त्यांना सदिच्छा. एखाद्याला मारून मुडकून खुश करायचं असतं तो हा. त्याची 4 वेळी खूप चांगली होती, ती स्वतः पण वाचली नाही त्यांनी. खूप पण चांगले लिहिले. खरोखरच 4 वेळी सुंदर लिहिली आहे. सुंदर लिहिले. आपण वेगळं केलंय प्रमाणपत्र. एक आगळा वेगळा थेटभेट सोहळा, साखळी स्पर्धा, पंढरीची वारी आणि मावती माननीय रवींद्र खानोलकर यांना हे सदिच्छा पत्र देऊन गौरवण्यात येत आहे. त्याबरोबर एक नारळ पण देण्यात येत आहे. नारळ बोलताना येत, नारळ बोलताना येत. आता आपण खास यावेळी मी बक्षीस देतो आहे. चारोळी सम्राट आणि चारोळी सम्राट यावेळी घेतली होती. जे दोन्ही याच्या टोटल मध्ये पहिला दुसरा, त्याच्यात 2 लेडीज आणि 1 जेंट्स. अरे वा, जेंट्स आहे. जेंट्स मध्ये जेंट्स 5 की 6 आहेत आणि बाकीचे उरलेले एकंदर 37 आहेत, त्यातले उरलेले 23. तर आपण महिला विभागामध्ये चारोळी सम्राटनी, बरोबर आहे ना, माननीय अनुसयाताई कुंभार. दोन्ही चारोळीमध्ये उत्कृष्ट घेतले त्यांनी. आणखी एक मला विशेष गोष्ट सांगायची आहे. इथे राहू द्या जरा, 1 मिनिट थांबा. अनुसयाताई थांबा 1 मिनिट. गेल्या वेळी या परीक्षक होत्या माझ्याबरोबर. योगायोग बघा कसा येतो, आणि आपले विकास सरांचा पहिला नंबर आला होता. गमत अशी आहे की आता विकास सर माझ्याबरोबर परीक्षक आहेत आणि त्यांचा पहिला चारोळी सम्राटनी किताब मिळते. पुण्या वेळेला हे 2 परीक्षक मुद्दा पण त्यासाठी सांगितलं. चारोळी सम्राटनी अनुसयाताईंची 38 पुस्तकं लिहिलेली आहेत. हे लक्षात आणि राष्ट्रपती पुरस्कार मिळालेले पण आहेत. चारोळी सम्राटनी 2, प्रज्ञा दळवी. 1 मिनिट हा. सचितल या, तुम्ही सचितल तुम्ही या. आज ते माझी ऑफिस मधली मैत्रीण सचितल म्हणून आले आहेत. शीतल पण म्हणतात त्यांना. त्या आल्यामुळे कदाचित त्यांना बक्षीस नाही. होऊ शकतं, होऊ शकतं. खूप खूप अभिनंदन सगळ्यांचं. आता शेवटचा वगैरे
कारोळी सम्राट श्री शरद अग्निहोत्री, उपयुक्त मंडळा शरद कमाल आहे, खूप कमाल आहे. एक लक्षात घ्या, ही चारोळी स्पर्धा घेण्यामध्ये खूप मेहनत असते आणि ती मेहनत तर विकास पाटील आणि प्रफुल्ल साने यांनी केलेलीच आहे. तर त्या इकडे द्या, माझ्याकडे द्या. तर आपण या दोघांना, कारण ना हे परीक्षण करणं सोपं नसतं. शॉर्टलिस्ट करत करत, नियम बघत नियम लावत आणि स्वतःला बाजूला ठेवून करायचं असतं. तर मी पाहुण्यांना विनंती करतो की प्रफुल्ल साने यांचं वाचून जरा दाखवा. यांना उत्कृष्ट परीक्षण केल्याबद्दल हे सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येत आहे. ही जोडगोडी आहे. जरी विकास पाटील खारघरला राहतात, प्रफुल्ल साने डोंबिवलीत राहतात, विनाताई तुम्हाला माहिती नाही यांचं काय चालतं ते. आणि तिसरे पण आहेत, नाईक म्हणून सुहास नाईक. तर म्हणजे अशी ही गोडी आहे. तर दुसरं कारण लक्षात घ्या, हे काम करण्यासाठी 8 दिवस खारघरून डोंबिवलीतून राहिलेत. 8 नाही 10 दिवस झाले. आणि विनाबाई त्यांच्या बरोबर त्यांच्या सेवेसाठी आहे. तर विकास पाटील यांना उत्कृष्ट परीक्षण केल्याबद्दल हे सन्मानपत्र देऊन गौरवण्यात. आणि आज आपण जरा वेळेची मर्यादा का ओलांडली सांगतो तुम्हाला. जेव्हा CSRच्या संदर्भात कोणी इथे येतं, त्याचा आपल्या सगळ्या प्रकल्पांना एक भरदस्त मदत होऊ शकते. तर त्यांना आपले प्रकल्प कळणं, त्यांना आपल्यामध्ये विश्वास तयार होणं. कारण त्या जाऊन ते मंगलप्रसाद जोडांना रिपोर्ट करणार, तर ते काय सांगणार, तर तो इम्पॅक्ट पण द्यायचा. आपला स्वार्थ म्हणून नाही आपण करत, पण एक आपलं कर्तव्य म्हणून करतो. तो एक कार्यक्रम मध्ये आपल्याला घुसवायला लागला. नाहीतर शेवटी आपला डमडम दिगा गाणं होतं. आता आपण या कार्यक्रमात इथेच थांबतोय. मीनाताई, हो, म्हणजे जसं आपल्या मीनाताई म्हणतात की खानोलकर कधी अनाऊन्सपणे नाही हातात घेतात, पण त्याचा राग त्यांनी काढलेला आहे. विकास पाटील आणि रवींद्र खानोलकर यांचे 2 कार्यक्रम कॅन्सल केले. ते आपण पुढे घेऊ, पुढच्या चातुर्मासात घेऊ. चातुर्मास हे शास्त्र हे विकास पाटील घेणार होते आणि चातुर्मास आणि आरोग्य हे रवींद्र खानोलकर. चतुर्मास वाटायला क्लोजिंग रिमार्क हा ऑलरेडी पुढच्या चातुर्मासाचा ओपनिंग रिमार्क झालेला आहे. पण कार्यक्रम खूपच सुंदर झाला. कसा वेळ जातो कळत नाही आणि सुंदर. या चारोळ्यांचं तर मला खूपच आवडलं. तुम्ही चर्चा वाचून दाखवल्या. मला सगळ्या चारोळ्या वाचायलाही आवडेल आणि जमलं तर आपण त्या पब्लिश करायलाही ट्राय करू. आमचं एक छोटंसं रोटरीचं हे याच्यात तर झालं तर सुंदरच होईल. खूपच छान. पुन्हा मला कार्यक्रमाला प्लीज
त्यावेळेला आता चीफ गेस्ट म्हणून नका बोलू, काहीतरी काम करायला बोला. ऍज अ व्हॉलेंटियर मी यायला तयार आहे कधी. एक मिनिट, मला असं म्हणायचंय की तुम्ही काहीतरी विषय द्या, आम्ही आमच्याकडून त्या कविता मागवतो आणि त्यातल्या सिलेक्ट करून तुमच्याकडे पाठवतो. वा. आमच्याकडे इथे तरुण व्हॉलेंटियरना जागा नाहीये, चीफ गेस्ट म्हणूनच जागा आहे. तर पुढल्या वेळेला तुम्ही या वर्षाचं जे प्रेसिडेंट आहे त्यांना घेऊया आणि IPP इमिजिएट पास्ट प्रेसिडेंट म्हणून तुम्ही आणि इमिजिएट फर्स्ट लेडी IFL म्हणून तुम्ही अर्चना घ्या. आणि याबरोबर कार्यक्रम आपण इथे संपलाय असं घोषित करतो.